1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। डब्बा स्पेशल आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बटाटा, 1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ, लाल तिखट, पालक, लिंबाचा रस, पाणी आणि तेल। उकडलेला बटाटा किसून घेत यात गव्हाचं पीठ, गरम मसाला, धणेपूड, हळद, ओवा, जिरं, मीठ, तिखट, पालक आणि लिंबाचा रस पिळून घेत एकजीव करत याचा सैलसर गोळा मळून घ्यायचा आणि अशा प्रकारे पराठा लाटत आणि गरम तव्यावर तेल लावत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा। झाला आपला डब्बा स्पेशल आलू पराठा तयार। हा आलू पराठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी 1 बटाटा घ्यायचा, उकडलेला बटाटा साल काढून किसून घ्यायचा व्यवस्थित बारीक। त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड घालायची, हळद घालायची, पाव चमचा ओवा, पाव चमचा जिरं, चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घातल्यावर लाल तिखट घालू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला पालक घालायचा आणि पालक घातल्यावर लिंबाचा रस घालायचा। हवं तर 1 चमचाभर दही घालू शकता, पण पालकामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं। लोह त्यातलं ॲब्झॉर्ब होण्यासाठी त्यामध्ये काहीतरी ॲसिडिक घालण्याचं गरजेचं आहे, म्हणून मी इथे लिंबाचा रस घातला। तुम्ही दही पण वापरू शकता, पण नक्की घाला। आणि आता जे बटाट्यातलं मॉइश्चर आहे किंवा लिंबाचा रस आहे यामध्येच कोरडं पीठ, सुकं पीठ आणि मसाले व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे, गडबड करायची नाही। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की मग थोडं थोडं पाणी घालून नेहमी आपण चपाती पोळी बनवण्यासाठी पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, खूप घट्ट नाही आणि खूप सैलही नाही। वरण 1-2-3 थेंब तेलाचे घालायचे, वरण कोट करायचं म्हणजे क्रस्ट चढत नाही, झाकून ठेवून द्यायचं। आता पराठा करण्यासाठी त्यातून 1 छोटंसं बॉल घेऊ शकता, ते डिवाइड करा। ते जे पीठ आहे ते 3-4 पराठे होतील त्याच्यात, आणि त्यानंतर सुक्या पिठामध्ये, गव्हाच्या सुक्या पिठामध्ये तो गोळा बुडवून त्याचा आपण नेहमी चपाती लाटतो तसा 1 पराठा किंवा चपाती लाटून घे। आता याला थोडेसे क्रस्ट येतो किंवा एजेस थोडे क्रॅक होतात, तर ते इव्हन करण्यासाठी काय करायचं, स्टीलच्या डब्याचं 1 झाकण घ्यायचं, ज्याला एजेस शार्प असतील ते त्यावर ठेवायचं आणि एजेस कट करून घ्यायचं, जसं आपण करंजीला वगैरे करतो तसं। तवा व्यवस्थित गरम करायचा, लाटलेला पराठा त्यावर घालायचा, खालच्या बाजूला थोडंसं ब्राउनिंग स्पॉट येईपर्यंत भाजून घ्यायचा, पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा। वरच्या बाजूने थोडंसं तेल ड्रिझल करायचं, स्प्रेड करायचं इव्हनली, परत पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने छान असा खमंग खरपूस होईपर्यंत भाजायचा, फोल्ड करायचा आणि टिफिनमध्ये सर्व करायचा। शक्यतो गरमागरम नका टिफिनमध्ये भरू, थोडासा कूलिंग रॅकवर ठेवून थंड झाल्यावर मग भरू शकता, नाहीतर मग तो खूप असा त्याला पाणी सुटण्याची शक्यता असते गरमागरम जर तुम्ही भरला। आणि आवडत्या चटणी बरोबर, सगळे मसाले घातले त्यामुळे चटणीची गरज नाही, पण आवडत्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर तुम्ही हे डब्यामध्ये देऊ शकता।